घावणं म्हटलं ना की खायला सगळ्यांनाच आवडत असतं. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी ना माझी आई घावणं बनवायची आणि कशाबरोबर खायचं माहिती आहे, ते गुळवण्याबरोबर घावणं खाल्लं जायचं. आता तरी चटणी वगैरे बनवतो, पण तेव्हा गुळवणी बनवायचं आणि आखाड महिन्यामध्ये ना घावणं बनवलं जायचं. एक घावण्याचा तवा होता आणि त्या तव्याला अशी कोटिंग करून ठेवायची किंवा आई तेल लावून ठेवायची आणि ते घावणं करायची, मस्त लागायचं. आज आपण अशीच मऊसूत जाळीदार घावण्याची रेसिपी बघतोय, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तांदूळ मी इथे रात्रीचंच भिजत घातलं होतं. रात्रभर तांदूळ भिजत घालायचं किंवा 2 दिवस तुम्ही तांदूळ हे भिजत घातलं ना तरी चालेल. फक्त त्यामधलं ना पाणी बदलायचं. म्हणजे सकाळी तुम्ही तांदूळ भिजत घातलं तर संध्याकाळी पाणी बदलायचं. परत रात्रभर म्हणजे दिवस आणि रात्र असं 2 दिवस तुम्ही तांदूळ भिजत घालायचं. म्हणजे जितकं चांगलं तांदूळ तुमचं भिजलं जाईल ना तितकं जाळीदार आणि मऊ पांढरं शुभ्र असं घावण येतं. तर मी इथे रात्री भिजत घातलं होतं. सकाळी घावण बनवायचे तर इथे मी रेशनचं तांदूळ स्वच्छ धुवून 5-6 पाण्याने ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ धुवायचं नाही, तर डायरेक्ट वाटायला घ्यायचं. घावण्याचं पीठ वाटताना एकदम बारीक असं ते वाटलं जातं. जसं आपण पीठ चक्कीवरून दळून आणलं आणि ते खलवलं का तशी पेस्ट तयार होते ना, अगदी तसंच आपल्याला एकदम स्मूथ बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचं. आता आणि हे वाटताना ना आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी वापरायचं, म्हणजे ते चांगलं बारीक असं वाटलं जातं. आता हे वाटून घेतलेलं आहे मी, तरी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं. तर इथे 2 वाट्या एवढं हे आपलं इथे पीठ भरलेलं आहे. आता 2 वाट्या पीठ भरलं ना की यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला 2 वाट्याच घालायचे. 2 वाट्या पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आणि नंतर ना जर करताना असं आपल्याला वाटलं कमी जास्त तर आपण पाणी हे कमी जास्त करू शकतो. पण शक्यतो एका वाटीच्या पिठाला 1 वाटी पाणी असं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हे असं पातळ करायचं. एकदम पांढरं शुभ्र दुधासारखं हे पाणी आपलं बनवून इथे तयार झालेले. यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं हे पाणी. घावणाचं जे पाणी आपण बनवले ना ते चांगलं असं ढवळून घ्यायचं. आता इथे भिजत वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे. आपल्याला जेवढं करायचं तेवढं एका पातेल्यात काढून घ्यायचं. पाणी कमी जास्त वाटलं तर पाणी घालायचं, मीठ घालायचं. आता घावण्याचं भांडं नाही आहे आपल्याकडं, पण आपण इथे ढोश्याच्या तव्यावरतीच घावणं बनवून घेणार आहे. मी पहिलं काय केलेलं आहे, कांदा असतो ना आपला, त्या कांद्याने पहिलं चांगलं असं तेलाने कांद्याला तेल लावलं आणि चांगलं ह्या पॅनवरती फिरवून घ्यायचं. अगदी सहज ते घावण यावरनं निघतं, पण तसं करायचं. ही टिप वापरायची म्हणजे पॅनवरचं घावणसुद्धा व्यवस्थित जाळीदार होतं. आणि नंतरनं कापडाने पुसून घ्यायचं आणि नंतरनं असं आपल्याला उलथण्याने तेल त्यावरती घालायचं आणि असं आपल्याला घावणाचं पीठ आपल्याला असं सोडायचं. पातळ असल्यामुळे त्याला अशी जाळी पडते. पातळ घातलं ना तर जाळी अशी जाळीदार होतं. आणि कमी जाळी पाहिजे नसेल तर थोडंसं असं तुम्ही जाड पीठ घालू शकता. आता चांगलं ते आपल्याला इथे भाजून द्यायचं, म्हणजे जाळी पडत जाते. जसं जसं ते पीठ सुकलं जातं, भाजलं जातं, तसं तसं तुम्ही इथे बघू शकताय छान अशी जाळी पडत आलेली आहे. आणि बारीक मिडियम गॅसवरती ठेवायची, जास्त बारीक गॅसवरती नाही. आणि मिडियम गॅसवरती चांगलं व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी जाळी पडलेली आहे आणि थोडंसं असं करपतं. पॅनवरती ना थोडंफार असं होतं, पण घावण्याचं भांडं असेल ना तर अजिबात डाग वगैरे काहीही पडत नाही. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं जाळीदार आहे. कोकणामध्ये ना पावसाळा चालू झाला की आखाड महिन्यामध्ये घावणं हमखास केलं जातं. आवनी वगैरे असेल ना तर तेव्हा केलंच जातं.
चहा बरोबर म्हणजे दूध न घालता कोऱ्या चहा बरोबर हे खाल्लं जातं आणि चटणी बरोबर नारळाच्या खाल्लं जातं. तर इथे बघू शकता किती पातळ झालेले, जाळीदार झालेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मऊ लुसलुशीत झालेले.